आपला आजचा टॉपिक आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा 11वीचा स्ट्रक्चर ऑफ ॲटम हे जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा टॉपिक बघतो. पण आपण हे पूर्ण चॅप्टर डिटेल बघणार आहे. आजच्या टॉपिकमध्ये आपण फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन थोडक्यात बघणार आहे, पूर्ण डिटेल पण नाही. जे क्वांटम केमिस्ट्री आहे, क्वांटम केमिस्ट्री पण डिटेल बघणार नाही आहेत, कारण की आपल्याला फक्त आजच्या टॉपिकमध्ये काय कव्हर करायचं आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं बेसिक, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितात, ठीक आहे. त्याच्यासाठी मी फळ्यावर काही बेसिक गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कोणाचं लिहितो, तर इलेमेंट्स जे आहेत त्या इलेमेंट्सचा मध्ये सगळ्यांना बेसिक माहीत आहे की त्याचा ॲटम जो असतो त्या ॲटममध्ये न्यूक्लियस असतो, बरोबर. न्यूक्लियस नंतर शेल असतात, त्याला तुम्ही ऑर्बिट म्हणतात. आणि त्या ऑर्बिट जे आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ फिक्स सर्क्युलर पाथ, त्या पाथला म्हणतो आपण ऑर्बिट. हे इलेक्ट्रॉन फिरतात. 10वी पर्यंत तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित होते ते होतं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय करत होते, म्हणजे ऑर्बिट प्रमाणे. फॉर एक्झाम्पल जसं की तुम्ही सोडियम घेतला, सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे आणि तुम्हाला हे माहित आहे की ॲटॉमिक नंबर हा झेडने दाखवतात. ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन. म्हणजे जेवढा तुमचा ॲटॉमिक नंबर असेल तेवढेच त्या ॲटममध्ये प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल असतील, तेवढेच त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज पार्टिकल त्या ॲटममध्ये असतील. याचाच अर्थ ॲटम काय झाला, मग इलेक्ट्रिकली न्यूट्रल झाला, कारण की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे इक्वल आहे. बरं, मग हे इलेक्ट्रॉन आपण या पद्धतीने दाखवतो. पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन सोडियमचं बघतोय ना आपण, दुसऱ्याचा 8 आणि शेवटचा 1, असे 11 इलेक्ट्रॉन. हे तुम्ही इयत्ता 10वी पर्यंत या पद्धतीने बघितलेलं आहे, ठीक आहे. तर आज आपण बघणार आहे इनर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ज्याला तुम्ही ऑर्बिटल नुसार म्हणतो, उपकक्षेप्रमाणे. जसं कक्षा आहे तसंच उपकक्षा पण आहे, ज्याला ऑर्बिटल आपण असं म्हणतो, किंवा सबशेल किंवा सब एनर्जी लेवल, एकच शब्द आहे. तर आपण ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टार्ट करणार आहे, ठीक आहे. मग ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टार्ट करण्याच्या आधी काही बेसिक गोष्टी आपण बघूया. तर ऑर्बिट किती आहे, ऑर्बिट किती आहे. तर ऑर्बिट जे आहे, नंबर ऑफ ऑर्बिट्स, न्यूक्लियस नंतर ज्या ऑर्बिट असतात, जसं की हा न्यूक्लियस आहे आणि त्याच्यानंतर जी फर्स्ट ऑर्बिट आहे ती फर्स्ट ऑर्बिट n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट. तर हे नंबर ऑफ ऑर्बिट किती आहे, कोणती आहे, तर k. त्याला तुम्ही कॅपिटल लेटर k ने दाखवलेला आहे, मग इथे ऑलरेडी मी दिलेलं आहे. तर 10th मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला दिला होता 2n². हा जो फॉर्म्युला होता, या फॉर्म्युल्यानुसार आपण ऑर्बिटमध्ये कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असतं ते शिकतो, बरोबर. आपण इथे लिहून घेतलेलं आहे k जो आहे त्याच्यात n ची जी किंमत आहे ती 1 घेतली आपण, बरोबर. एकाचा वर्ग 1 असतो, 2 × 1 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हा जी फर्स्ट शेल आहे k, त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2. येत आहे तुमच्या लक्षात. नंतर सेकंड शेल, सेकंड कॅपिटल लेटर L, म्हणजे L जो आहे याची किंमत आहे n इज इक्वल टू 2. ती इथे पुट अप केली 8 इलेक्ट्रॉन्स. येते तुमच्या लक्षात, 2 इलेक्ट्रॉन्स 8 इलेक्ट्रॉन्स.
असं n इज इक्वल टू 3 म्हणजे m याच्यासाठी आला 18 इलेक्ट्रॉन्स 18 आणि n याच्यासाठी आला 32 इलेक्ट्रॉन्स. आता तुम्हाला हे लक्षात आलं. हा याच्या नंतरही काय आहेत ऑर्बिट आहेत k l m n o and p 7 ऑर्बिट आहेत. बघा पिरियोडिक टेबलचं जेव्हा बेसिक घेतलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की 7 पिरियड 7 ऑर्बिट. ठीक आहे. हेनरी मोस मध्ये ते आपण कंपॅरिझन केलं होतं त्यावेळेस बघितलं होतं. इथपर्यंत क्लिअर आहे. 2n² रूल नुसार आपण इलेक्ट्रॉन कसे काढले 2 इलेक्ट्रॉन्स 8 इलेक्ट्रॉन 18 इलेक्ट्रॉन अँड 30. आता हे इयत्ता 10वी पर्यंत होता 2n² रूल. आता आपल्याला काय बघायचंय ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. मग ऑर्बिटल जे आहेत ठीक आहे ऑर्बिटल काय असतात ते आधी सांगतो. ऑर्बिटल म्हणजे काय तर एम्प्टी स्पेस बिटवीन न्यूक्लियस अँड ऑर्बिट. ऑर्बिट आणि न्यूक्लियस ऑर्बिट आणि न्यूक्लियस याच्या मधली जी ही मोकळी जागा असते ना त्याला म्हणतात ऑर्बिटल. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आढळतात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आपल्याला आढळतात. तर ही जी एम्प्टी स्पेस आहे आता मला सांगा न्यूक्लियस आणि के याच्यामध्ये जी ऑर्बिटल आहे ती म्हणजे यस ज्याला क्वांटम केमिस्ट्रीमध्ये शार्प पण म्हणतात. बरोबर. हा जो यस ऑर्बिटल आहे तो स्पेरिकल असतो गोलाकार असतो. त्याच्यानंतर यल आणि यल ऑर्बिट याच्यामध्ये जी एम्प्टी स्पेस आहे ती असेल ही जी एम्प्टी स्पेस आहे ती असेल पी प्रिन्सिपल. त्याच्यानंतर जो थर्ड ऑर्बिट स्मॉल डी फोर ऑर्बिट एफ. येते तुमच्या लक्षात एस पी डी एफ हे स्मॉल लेटर मध्ये दाखवतात. हे काय आहे ऑर्बिटल आहे. काय ऑर्बिटल आहे बरोबर. आता बघा मी इथे एक शॉर्ट ट्रिक्स लिहिलेले आहेत पुस्तकात नसेल किंवा चुकून शकतो. नंबर ऑफ शेअर के किती नंबरला आहे 1. त्याचा कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची मग याच्या उपकक्षा किती असते म्हणजे ऑर्बिटल किती असते. तर हे बघा न्यूक्लियस आणि के याच्यामध्ये जी एस आहे ती एकच आहे एस ऑर्बिटल. म्हणून ते किती नंबरला आहे 1 नंबरला आहे. म्हणून 1 एस 1 हा 1 काय इंडिकेट करतोय नंबर ऑफ ऑर्बिट आणि हा एस काय इंडिकेट करतोय की ऑर्बिटल कोणता आहे. मला सांगा जर के ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे तर 1s ची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची असेल 2. तर बघा इथे मी लिहिलं एस ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. येत आहे तुमच्या लक्षात. आता यल किती नंबरला आहे बघा इथे बघा यल 2 नंबरला आहे. आता यल आणि न्यूक्लियस याच्यामध्ये किती एम्प्टी स्पेस आहे तर एस पण आहे आणि पी पण आहे. पण ती कोणासाठी कन्सिडर करतो आपण एल साठी जिथे एल ची किंमत 2 आहे म्हणजे 2s अँड 2p. येते लक्षात 2s अँड 2p एस आणि पी आहे ना 2s अँड 2p. हा 2 काय इंडिकेट करतोय नंबर ऑफ ऑर्बिट किती नंबरचे आहे एस आणि हा पी. मला सांगा आता आपण एस जो आहे एस ऑर्बिटल याची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची बघितली 2. मग इथे लिहूया 2 प्लस पी ची कॅपॅसिटी कितीची असेल मग कारण की एल ची कॅपॅसिटी 8 इलेक्ट्रॉनची आहे. 8 मधून हे 2 गेले कुठे एस साठी उरले किती 6 म्हणजे पी ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची. बघा पी ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन. आणि याच्या आधी पण आपण पिरियोडिक टेबल मध्ये जेव्हा बघितलं होतं बघा मी तुम्हाला ब्लॉक सांगितले ते एस पी डी एफ. एस ब्लॉक मध्ये किती ग्रुप होते 2. एस ब्लॉक मध्ये किती ग्रुप होते बघा 2 इलेक्ट्रॉन. पी ब्लॉक मध्ये किती ग्रुप होते 6 इलेक्ट्रॉन. डी ब्लॉक मध्ये किती ग्रुप होते आता
एफ ब्लॉक जो आहे तो जर तुम्ही खाली बघितलं तर एफ ब्लॉक मध्ये ग्रुप आपण व्यवस्थित ऑब्झर्व करू शकत नाही, पण इलेक्ट्रॉन्स इलेमेंट्स आपण ऑब्झर्व करू शकतो. बरं, कुठून 58 to 71 लॅन्थराइट सिरीज किती आहे टोटल 14 इलेमेंट्स. एफ 14 इलेमेंट्स. त्याच्याच खाली ॲक्टनाइट सिरीज मध्ये पण 14 इलेमेंट. बघ त्याचा संदर्भ कुठे येतोय लक्षात ठेवायला. येत आहे लक्षात. आता परत इथे येऊ आपण. एम किती नंबरला आहे हा बघा हा 3 नंबरचा. एस पी आणि डी न्यूक्लियस आणि तिसरा ऑर्बिट याच्यामध्ये किती मोकळ्या जागा आहेत. एस पण आहे पी पण आहे आणि मग इथे 3s 3p आणि 3d. याची कॅपॅसिटी बघितली तुम्ही 2, p ची बघितली 6, 18 मधून 6 आणि 2 म्हणजे 8. तर डी साठी किती उरले सर्वांची बेरीज केली तर 18. चला इकडे बोला 2 डी साठी. आता इकडे एफ साठी आलं लक्षात. एस ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 2. पी ऑर्बिटल मध्ये 6, डी ऑर्बिटल मध्ये 10 आणि एफ ऑर्बिटल मध्ये 14. मुलं कन्फ्युजन करतात ऑर्बिट आणि ऑर्बिटल मध्ये. कन्फ्युजन करू नका. ऑर्बिट मध्ये 2n² रूल प्रमाणे आपण या पद्धतीने काढले आणि ऑर्बिटल मध्ये कसे काढले ते पण मी सांगितलं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हाऊ टू रिप्रेझेंट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ऑर्बिटल नुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितात तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना ऑर्बिट जे आहेत त्याला रिप्रेझेंट करतात. ऑर्बिटलला रिप्रेझेंट करतात एक तर बॉक्सने रिप्रेझेंट करतात किंवा बॉक्स किंवा सर्कल. बघा इथे मी पी ऑर्बिटल साठी बॉक्स केलेला आहे. बॉक्स किंवा सर्कलने रिप्रेझेंट करतात काय ऑर्बिटल. मग किती ऑर्बिटल आहे एस आहे पी आहे डी आहे आणि एफ आहे. मग एस मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 2. बघा बॉक्स किंवा सर्कल किती काढायचे ते पण लक्षात ठेवा. तर एका ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात एका ऑर्बिटल मध्ये. आता मी एस ऑर्बिटल त्याचा स्पेरिकल शेप सांगितला. त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन असतात. एक इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज रोटेट होतो तर दुसरा अँटी क्लॉकवाईज. तर त्याला दाखवतात ह्या एरो. अपवर्ड एरो त्याची व्हॅल्यू आहे +½ आणि डाउनवर्ड एरो त्याची व्हॅल्यू आहे -. दोन इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असतात. स्पिन मध्ये असतात. स्पिन मध्ये काय रोटेट होतात ते बरोबर. एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज बरं असे फिरत जातात क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. तर याचा अर्थ समजला. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये पूर्ण एरो पण दिलेला असतो. ठीक आहे. अपवर्ड एरो म्हणजे काय क्लॉकवाईज रोटेशन. डाउनवर्ड एरो म्हणजे काय अँटी क्लॉकवाईज. मग एक तर बॉक्स दाखवा सर्कल दाखवा किंवा बॉक्स दाखवा. आपण बॉक्स दाखवू सोयीस्कर आहे बॉक्स. मग एस साठी किती बॉक्स तर इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत तर किती बॉक्स इन ओनली 1 बॉक्स. इथे पी साठी 6 इलेक्ट्रॉन आहेत तर 3 बॉक्स त्याचा निम्मे. बी कडे किती आहेत 10 इलेक्ट्रॉन तर त्याचा निम्मे 5 बॉक्स असतील. आणि एफ 14 इलेक्ट्रॉन्स आहेत 7 बॉक्स. तर बघा पी एस साठी मी एक बॉक्स असा या पद्धतीने तुम्हाला सर्कल किंवा बॉक्स काढून दाखवला. पी साठी या पद्धतीने जॉईंट पाहिजे ते या पद्धतीने जॉईंट पाहिजे. डी साठी पण तसेच जॉईंट पाहिजे. समजलं इथपर्यंत. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे जो आहे अबोव प्रिन्सिपल. मग अबोव प्रिन्सिपल काय या सायंटिस्टने काय सांगितलं द इलेक्ट्रॉन ऑलवेज फिल द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑर्बिटल्स. इलेक्ट्रॉन कशी फिल करायचे तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑर्बिटल्स मध्ये.
मग इन्क्रीजिंग ऑर्डर काय आहे तर ह्या पद्धतीने आहे. मग आपण फळ्यावर लिहिलेलं आहे. 1s नंतर येतं 2s, 2s नंतर 2p, 2p नंतर 3s नंतर 3p, 4s, 4s नंतर 3d. बघा 4s ची एनर्जी कमी आहे 3d पेक्षा. तर हे व्यवस्थित ऑब्झर्वेशन जर केलं सुरुवातीला प्रॅक्टिस म्हणून तुम्ही 1 to 30 ॲटॉमिक नंबर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लिहिलं आणि ते प्रॅक्टिस करतात त्यावेळेस तुम्ही जर समोर ठेवलं तर तुम्हाला लक्षात राहण्याचे चान्सेस जास्त असतात. बरं लक्षात राहून जाईल. बरं म्हणून हे समोर ठेवायचं. तर आपण इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टार्ट करणार आहोत. फर्स्ट इलेमेंट मी काही एक्झाम्पल घेईल बाकीचे तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. फर्स्ट हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 इकडे स्टार्टिंग करा. 1s 1 1s 1 1 इंडिकेट काय करतोय नंबर ऑफ फर्स्ट ऑर्बिट. s ऑर्बिटर आणि हा 1 म्हणजे एक इलेक्ट्रॉन. बॉक्स दाखवा किंवा सर्कल दाखवा. एक इलेक्ट्रॉन समजलं. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता याच्यानंतर मला सांगा की तू आपण बदलत राहू. बरोबर. कार्बन घेऊ. कार्बन 6 बोलत राहा. ते त्याच्यानुसार इलेक्ट्रॉन फिलअप करायचे. आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत आता 6 इलेक्ट्रॉन आहे. ते फिलअप करा. 1s 2 कॉमन द्यायचा 2s 2 किती झाले मदत राहिले 4. पुढे 2s नंतर काय ते पण p ची कॅपॅसिटी तर 6 इलेक्ट्रॉनची आहे. पण आपल्याकडे टोटल 6 इलेक्ट्रॉन होते. त्याच्यातून 1s कडे 2 गेले 2s कडे 2 गेले उरले किती 2. मग तुझं 2p मध्ये जोडले आहे. p ची कॅपॅसिटी 6 ची आहे. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन फिलअप करू नका. तुम्हाला त्याचा अधिकार नाही. मला लक्षात नाही. तुम्ही म्हणा सरांनी सांगितलं p ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची आहे म्हणजे मी पण इथे 6 इलेक्ट्रॉन लिहितो म्हणजे 10 होऊन जाईल ना. आपल्याकडे किती आहे 6 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. बॉक्स दाखवायचा. याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अँटी. आता p जो आहे हा जो p आहे याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत 2. मग p ऑर्बिटल जो आहे तो डम्बेल शेप असतो. कसा असतो मग त्याच्यामध्ये लाईक असं या पद्धतीने. मग याच्यात px py आणि pz या पद्धतीचे ऍक्सेस असतात. तर पहिल्या याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन लिहायचा दुसऱ्या याच्यात एक इलेक्ट्रॉन लिहायचा. काही विद्यार्थ्यांना सर आम्हाला इथे नाही लिहायचं इथे लिहायचं बरोबर तर चालेल का नाही चालणार. का नाही चालणार त्याच्यासाठी एक वेगळा रूल आहे. तो म्हणजे हंस रूल. हंस रूल HUNDS हंस रूल. तो पण आपण बघू पुढचा एक्झाम्पल. तर आपल्याला इथेच भरावं लागेल. काय ना 2 इलेक्ट्रॉन सर हा शेवटचा आम्ही केली येत नाही तसं पण नाही. तुम्हाला MT2 दाखवावा लागेल. कारण हा जो सेकंड आता तुमचं लक्षात येईल का दाखवतो आपण रिप्रेझेंटेशन असं पद्धतीने का दाखवतो. हे बघा फर्स्ट के शेअर झाली वरती लिहिलेलं बघा आणि हे एल शेअर. एल मध्ये 2s 2p मग एल मध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत ना. किती झाले 2 आणि 2 4 झाले म्हणजे 2 4 म्हणजे 4 इलेक्ट्रॉनची त्याची रिक्वायरमेंट आहे. बघा एक इलेक्ट्रॉन इथे एक इलेक्ट्रॉन इथे इथे 2 इलेक्ट्रॉन. येते लक्षात 4 इलेक्ट्रॉन त्याला रिक्वायरमेंट आहे. क्लिअर आहे इथे. मग आपण एम्प्टी ऑर्बिटल इथे एम्प्टी ऑर्बिटल का लिहितो होतं क्लिअर आहे. ठीक आहे. आता हंस रूल आपण बघणार आहे. हंस रूल साठी आपण अगोदर नायट्रोजन घेऊ. हे बघा इथे मी नायट्रोजन लिहितो किती 7 मी इथे काय लिहिलं 2p3 नायट्रोजन साठी मी लगेच इथे करेक्शन केलं 2p3 केलं. मग आता इथे
पुढे एक इलेक्ट्रॉन वाढला म्हणजे ऑक्सिजन झाला, तर इथे काय होईल 2p4 आणि इथे एक इलेक्ट्रॉन. मग ह्याच पद्धतीने का भरले, हा इलेक्ट्रॉन आपण इथे का नाही भरला, बरोबर. याचं कारण असं आहे, हर्ट्झ रूल असं म्हणतो की अगोदर ऑल ऑर्बिटल्स मध्ये तुम्ही काय करा, बिफोर द पेअरिंग इक्वल डिस्ट्रीब्युशन करा इलेक्ट्रॉन्स. म्हणजे अगोदर एक एक इलेक्ट्रॉन देऊन द्या, नंतर पेअरिंग करा, नंतर काय करा पेअरिंग करा. ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स होते, 1 1 1, नंतर जो चौथा इलेक्ट्रॉन तो याच्यासोबत येत आहे तुमचं लक्षात. ठीक आहे, तो हर्ट्झ रूल आहे. इथपर्यंत समजलं. आता आपण थोडं मोठं एक्झाम्पल घेऊ. पोटॅशियम सांगत आहे 1s 2 2s 2 2p6 10 इलेक्ट्रॉन झाले, 3s 2 3p6 4s 1, बरोबर ना. झाले ते 90. क्लियर आहे. बॉक्स बघा या पद्धतीने फिलअप करा. पी साठी 3 बॉक्स आणि 4s. ठीक आहे. आता मी याच्यात एक बदल पण करू शकतो. ब्राइट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऐकलं असेल तुम्ही, मी त्याला सर्कल केलं आहे. ते किती झाले 18, बरोबर ना. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 इथपर्यंत किती झाले 18. आणि तुम्हाला माहिती आहे 18 नंबरला कोणता आहे ऑर्गॉन. तुम्ही त्याला ह्या पद्धतीने पण लिहू शकता 4s1. म्हणजे पोटॅशियमचं तुम्ही या पद्धतीने पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकता. त्याला ब्राइट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. जवळचा जो काही नोबल गॅस एलिमेंट असेल त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा आणि त्याच्यात पुढचं समजलं. इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रोमियम आणि कॉपर हे 2 एलिमेंट दाखवतात. त्याच्यातलं मी तुम्हाला क्रोमियमचं लिहून दाखवणार आहे आणि कॉपरचं सांगून देईल तुम्हाला. क्रोमियम किती नंबरला आहे, ॲटॉमिक नंबर क्रोमियम किती आहे, क्रोमियम 24, बरोबर. बोलत राहा ते बघायचं. अबव प्रिन्सिपल या पद्धतीने पाठ होऊन जातं. 1s2 24 इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचे आपल्याला. 1s2 2s2 2p6 किती झाले 6, 3s2 3p6 पुढे 3p नंतर 4s येतं. लक्षात ठेवा 3d पेक्षा 4s कमी आहे. हां 3d 4, बरोबर करेक्ट. मोजून घे 24 झाले. आता इथपर्यंत जे आहे हा तुमचा ऑर्गन होता, बरोबर. त्यामुळे मी त्याचे बॉक्स नाही करत आता. मला एक महत्त्वाचं सांगायचं की हा जो क्रोमियम आहे हा ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो. तो कशा पद्धतीने ते आपण बघणार. 4s2 आणि 3d4. 3d ची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉन्स आहे 10 इलेक्ट्रॉन्स. फुलफिल कॅपॅसिटी किती फुलफिल म्हणजे पूर्ण. आणि हाफ फिल 5 ना. हा डी ऑर्बिटल फुलफिल करतोय ना हाफ फिल करतोय. आता डी ब्लॉक इलेमेंट जे असतात त्यांच्या 2 कक्षा अपूर्ण असतात. बाकी त्यांचा 1 कक्षा अपूर्ण असतात. ऑर्बिट त्याच्या 2 अपूर्ण असतात. बघा इथे 4 ऑर्बिट जे आहे, चौथी ऑर्बिट जी आहे ती पण अपूर्ण आहे आणि तिसरी ऑर्बिट जी आहे ती पण अपूर्ण आहे. मग रिॲक्शन कॉम्बिनेशन जेव्हा होते तर हे दोघं ऑर्बिट मिळून करतात, बरोबर. मग 3D जो आहे ना त्याचा फुलफिल कॅपॅसिटी पूर्ण आहे
ना हाफ बिल पूर्ण. मग हा फोरेस काय करतो, त्याला चॉकलेट देतो, म्हणजे प्रमोट करतो. काय करायचं त्याला, प्रमोट करेल. प्रमोट समजतं ना, प्रमोशन, हेल्प करेल. एक इलेक्ट्रॉन तो याला देईल. एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे किती झालं त्याच्याकडे, हा झाला 4s1 आणि हा झाला 3d. हाफ बिल कंप्लीट झालं. म्हणजे कुठेतरी स्टॅबिलिटी आली. आता ते रिॲक्शन करू शकतात. बॉक्स काढायचा, 3d चे 5 काढा. येतं लक्षात, क्लिअर इथपर्यंत. क्रोमियमचं समजलं का दिलं त्याने एक इलेक्ट्रॉन, स्टॅबिलिटीसाठी, हाफ बिल स्टॅबिलिटीसाठी. तसंच क्रोमियम सॉरी कॉपर 29 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथपर्यंत सगळं सेम. आणि इथे काय येईल, 9, 3d 9. मग हा 4s काय करेल, एक इलेक्ट्रॉन त्याला देईल आणि काय होईल, 3d 10, फुल कॅपॅसिटी. येतं लक्षात. कॉपर आणि क्रोमियम कशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फक्त या 2 केसमध्ये आहे. क्लिअर. तर तुम्हाला 1 to 30 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यायला पाहिजे. आपण एक थोडक्यात त्याची रिव्हिजन करून घेऊ. काही अडचण